श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज जर आपण ही सेवा केली तर घरातील संकटे आपोआपच दूर होणार आहेत आणि ही सगळी स्वामी समर्थांचीच कृपा असेल. तुम्हाला माहिती आहे का, आपण स्वामी समर्थांची सेवा सुरू केलेली आहे आणि आज दुसऱ्या दिवसाची सेवा करायची आहे. तर भक्तांनो, काल आपण स्वामी समर्थांच्या सेवेला सुरुवात केलेली आहे. पहिला दिवस म्हणजे स्वामींना आपल्या जीवनात आमंत्रण देण्याचा दिवस होता आणि आज आहे दुसरा दिवस. विश्वास मजबूत करण्याचा दिवस आहे. कारण स्वामी समर्थ म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी असणारच आहे. पण स्वामींची कृपा मिळवण्यासाठी फक्त नाव घेणे पुरेसे नसते. मन, श्रद्धा आणि सेवासुद्धा आपल्याला आवश्यक असतात. आजची सेवा अशी आहे जी घरातील नकारात्मकता कमी करण्यास मदत करत असते, मनातील भीती दूर करत असते आणि अडकलेले कामेसुद्धा हळूहळू मार्गी लागत असतात. तर दुसऱ्या दिवसाची सेवा का महत्त्वाची आहे? तर अनेक लोक सेवा सुरू करत असतात पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सोडून देत असतात. म्हणूनच स्वामी भक्त सांगत असतात, जो भक्त दुसरा दिवस श्रद्धेने पूर्ण करत असतो त्यांची सेवा स्वामी स्वीकारायला सुरुवात करत असतात. आजचा दिवस म्हणजे संपूर्ण स्वामीवर विश्वास ठेवण्याचा दिवस असणार आहे. आजची सकाळची सेवा. आज सकाळी लवकर उठायचे आहे. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर एक दिवा लावून ठेवायचा आहे. दिवा लावताना मनात म्हणायचं आहे, स्वामी, माझ्या घरात प्रकाश आणा. दिवा म्हणजे फक्त तेलाचा प्रकाश नाही, तो आपल्या जीवनातील अंधार दूर करण्याचा संकेत आहे. त्यानंतर आपणाला स्वामी समर्थांना फुलं अर्पण करायची आहे. ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. आज स्वामींना एक साधे फूल अर्पण करायचे आहे. महाग फूल आवश्यक नाही असेल तर तुम्ही महागसुद्धा अर्पण करू शकता. जर नसेल तर तुम्ही साधे फूलसुद्धा अर्पण करू शकता. कारण स्वामींना वस्तू नाही तर भावना प्रिय असतात. फूल ठेवताना डोळे बंद करायचं आहे आणि बोलायचं आहे, स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील चिंता तुमच्या चरणी ठेवत आहे. त्या क्षणी तुमचे मन हलके होईल. त्या क्षणी असे वाटेल की स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यानंतर करायची आहे ती म्हणजे नामजपाची सेवा. तुम्ही या सेवा नक्की करा, म्हणजे तुमच्या आयुष्यात आपोआपच बदल घडणार आहेत. आजची मुख्य सेवा आहे 108 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामजपाची सेवा आहे. हळू आवाजात किंवा मनात जप करायचा आहे. घाई अजिबात करायची नाही. जप करते वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी असं म्हणायचं नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपणाला हळू आवाजात किंवा मनामध्ये जप करायचा आहे. प्रत्येक वेळेस नाव घेताना असं वाटू द्यायचं आहे की स्वामी तुमच्या जवळ उभे आहेत. नामजप करताना अनेकांना जांभळीसुद्धा येत असते. मन विचलित होत असतं. हे सामान्य आहे, कारण नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते. त्यामुळे जांभळी येणे किंवा मन विचलित होणे हे चालत असतं. दुपारची छोटी सेवा करायची आहे. ती म्हणजे दुपारी शक्य असल्यास गरीब व्यक्तीला पाणी द्यायचं आहे. गरीब व्यक्तीला पाणी दिल्याच्या नंतर किंवा एखाद्या प्राण्याला अन्न द्यायचं आहे. प्राणी म्हणजे कुत्रा किंवा गाय, आपण त्याला अन्न देऊ शकतो. ही सेवा स्वामींना अत्यंत प्रिय अशी सेवा आहे. स्वामी समर्थ स्वतः म्हणाले होते, ज्याने जीवाला अन्न दिले त्याने मलाच अन्न दिल्यासारखे आहे, असे स्वामी समर्थ महाराज म्हणत असतात. तर आता संध्याकाळची सेवा करायची आहे. तर संध्याकाळी काय करायचं आहे? संध्याकाळी पुन्हा एकदा दिवा लावायचा आहे. 6 ते 7 वेळा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आणि स्वामी समर्थांची आरती म्हणायची आहे. आरती येत नसेल तर फक्त नाव घ्यायचं आहे. आज संध्याकाळी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. स्वामींशी बोलायचं आहे. हो, स्वामींशी आपणाला बोलायचं आहे. तर ते कशा प्रकारे बोलायचं आहे? अगदी मन मोकळं बोलायचं आहे. तुमची समस्या, भीती, दुःख
हे स्वामीला सांगायचं आहे. स्वामी सर्व काही ऐकत असतात बरं का. दिवस दुसराचा गुप्त एक नियम आहे. तो नियम कोणता आहे तर आज कोणावरही राग काढायचा नाही, कोणालाही दुखवायचं तर अजिबात नाही. कारण सेवा फक्त पूजा करणे नसत असते, तर स्वभाव बदलणे ही सुद्धा एक प्रकारची सेवाच असते. त्यानंतर आपणाला आज काही संकेत मिळणार आहेत. तर ते कोणते संकेत आहेत? जर आज आपण मनापासून सेवा केलेली असतील तर तुम्हाला हे संकेत नक्कीच दिसून येतील. आपल्या मनाला शांतता वाटेल, मन एकदम शांत असं होईल. अचानक सकारात्मक विचार येतील. घरातील वातावरणसुद्धा अगदी प्रसन्न आणि सकारात्मकच राहील. चिंता आपोआपच कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्या दिवशी तर आपल्याला काहीच चिंता वाटणार नाही आणि झोपसुद्धा चांगली लागणार आहे. त्यानंतर हे स्वामी कृपेचे पहिले संकेतच असतात. त्यानंतर कधीकधी जीवनात सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटत असतात. कोणी साथ देत नाही असे वाटते. पण त्यावेळी एक अदृश्य शक्ती आपल्याला सांभाळत असते. ती शक्ती म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ असतात. तुम्ही फक्त सेवा सुरू ठेवायची आहे. चमत्कार कधी होईल हे कळणार सुद्धा नाही. तर आज प्रार्थना करायची आहे. हे स्वामी समर्थ, माझ्या घरातील दुःख दूर करा, मनातील भीती नष्ट करा आणि योग्य मार्ग आम्हाला दाखवा. त्यानंतर सेवेचा दुसऱ्या दिवशी काय काय करायचे आहे ते थोडक्यात. दिवा लावायचा आहे, फुलं अर्पण करायचे आहेत, 108 नामजप करायचा आहे, अन्न किंवा पाणी दान करायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी आरती करायची आहे. त्यानंतर राग हा टाळायचा आहे. सेवा करताना चमत्काराची घाई करायची नाही. स्वामी योग्य वेळी योग्य फळ देत असतात. त्यासाठी श्रद्धा आणि सातत्य ठेवलं तर स्वामींची कृपा ही आपोआपच होत असते. जर तुम्ही आजची सेवा पूर्ण केली असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. कारण जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे संकट काही टिकत नाही. तुम्हाला उद्याच्या सेवेमध्ये काय आहे? आपली 3री दिवसाची सेवा भाग्योदय सुरू करणारी सेवा आहे. ही सेवा खूप शक्तिशाली असणार आहे. ते तुम्हाला उद्याच्या भागामध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला उद्याचाही भाग नक्कीच भेटणार आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण.